स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 3। आजी रितिकाकडे पाहत नेहाला धोपटत म्हणाली, अगं बस आता, माझ्या सुनबाईला छेडण बंद कर. बघ कशी हिचे गाल लाल झाले. असं वाटतंय की जर तू अजून थोडंसं काही बोललीस तर ही बिचारी लाजेने फुटून जाईल. आजी हसत म्हणाली. नेहाही त्यांच्या बोलण्यावर हसू लागली. आजीने रितिकाला नाश्त्यासाठी बोलावलं, पण तिने मी नंतर करेन असं सांगून तिथेच उभी राहिली. पुढे सर्वांनी आपल्या खीरच्या वाटीतून एक घास घेतला. अव्यांशने खीर खाताच त्याच्या नजरा नकळत रितिकाकडे गेल्या. असंच काहीच रिॲक्शन दर्शचही होत. दोघे काही बोलणार एवढ्यातच आजी म्हणाली, वा रितिका बेटा, खीर तर खूप टेस्टी झाली आहे, अगदी तशीच जशी माझी रेखा सून बनवायची. खीरची तारीफ ऐकून रितिकाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं, पण रेखा वहिनींचं नाव ऐकताच अव्यांश आणि दर्शचे एक्सप्रेशन्स बदलले. दर्शने रेखा वहिनींचं नाव ऐकताच आपली खीरची वाटी खाली ठेवली आणि कोणाकडेही न पाहता झपाझप डायनिंग टेबल सोडून बाहेर निघून गेला. दर्शला असं जाताना पाहून अव्यांशनेही आपली वाटी बाजूला ठेवली, तर आजीच्या डोळ्यांत थोडंसं पाणी आलं. दर्श अशा रीतीने उठून गेल्याने राज आणि नेहाही गप्प राहिले. वातावरण अचानक गंभीर होत असल्याचं पाहून आजी स्वतःला सावरत म्हणाली, कदाचित त्याला काही महत्त्वाचं काम आठवलं असेल, म्हणून गेला असेल. तुम्ही सगळे तुमचं नाश्ता पूर्ण करा. आजींचं बोलणं ऐकून सगळे पुन्हा शांतपणे नाश्ता करू लागले, पण दर्शचं अचानक निघून जाणं रितिकाला खूप विचित्र वाटलं. दर्श गेल्यानंतर अव्यांश थोडाफार नाश्ता करतो आणि महत्त्वाचं काम आहे असं सांगून घराबाहेर पडतो. त्यानंतर काही वेळाने राज आणि नेहाही हॉस्पिटलला निघून जातात. राज आणि नेहा हे दोघेही मोठे डॉक्टर होते. नाश्त्यानंतर काही वेळाने आजीने रितिकाला तयार होण्यास सांगितलं, कारण आज तिची मुहूर्तमेढ म्हणजेच तोंड दाखवण्याची ट्रीट होती. थोड्याच वेळात काही श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अव्यांशच्या घरी आल्या आणि तोंड दाखवण्याची रीत पार पडल्यानंतर त्या निघून गेल्या. आजीने रितिकाला आपल्या खोलीत बोलावलं आणि तिच्या पहिल्या स्वयंपाकाच्या विधीवर तिला कपूर खानदान चा खानदानी हार दिला, जो खूप प्राचीन आणि महागडा होता. रितिकाने तो घेऊन आपल्या खोलीत जाऊन विश्रांती घेतली, कारण संध्याकाळी दोघांच्या लग्नाच्या आनंदात एक छोटीशी पार्टी होती. संध्याकाळी 7 वाजता पार्टीसाठी बागेला सुंदर सजवण्यात आलं होतं. अव्यांशही आज ऑफिसमधून लवकर परत आला आणि तो तयार होण्यासाठी आपल्या खोलीत गेला. रितिकाला तयार करण्यासाठी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बोलावली होती, जी तिला वेगळ्या खोलीत तयार करत होती. पाहुणे यायला सुरुवात झाली. त्यांचं स्वागत जानकीजी आणि राज दोघं मिळून करत होते. दर्शही गार्डनमध्ये उपस्थित होता. त्याने आज पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता, ज्यात तो जबरदस्त दिसत होता. काही वेळाने अव्यांश शानमध्ये गार्डनमध्ये प्रवेश करताना दिसला. त्याने काळ्या रंगाचा टेक्सिडो सूट परिधान केला होता. पायात हँडमेड शूज, हातात महागडी रिस्टवॉच. आजही त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही एक्सप्रेशन्स नव्हते. अव्यांशची पर्सनॅलिटी आज इतकी चार्मिंग दिसत होती की पार्टीत आलेल्या मुली त्याला पाहून आहाहा करत होत्या. त्याला पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की त्याचं वय 28 आहे, तो फक्त 24 ते 25 वर्षांचा वाटत होता. अव्यांश आपल्या बिझनेस रिलेटेड लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारू लागला. काही वेळानंतर गार्डनमध्ये सॉफ्ट म्युझिक प्ले झालं आणि त्याचसोबत रितिका हळूहळू चालत गार्डनमध्ये आली. तिला पाहून पार्टीत आलेल्या सर्व तरुणांच्या नजरा तिथून हटायलाच तयार नव्हत्या. रितिकाने स्काय ब्लू रंगाचा गाऊन परिधान केला होता. गळ्यात डायमंड सेट, कानात लहानसे डायमंड इयररिंग्स, केसांचा मेसी बन, ओठांवर रेड लिपस्टिक आणि चेहऱ्यावर सौम्य मेकअप. रितिका या क्षणी परीसारखी दिसत होती. अव्यांश जो कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होता, अचानक त्याची नजर रितिकावर पडली. एका क्षणासाठी तोही तिच्याकडून नजर हटवायला विसरला, कारण ती आज खूप गोड आणि सुंदर दिसत होती. अव्यांशच्या शेजारी उभा असलेला राज त्याच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणाला, जा, वहिनीला घेऊन ये. राजचं बोलणं ऐकून अव्यांश त्याच्याकडे पाहतो. राज त्याला जाण्याचा इशारा करतो. अव्यांश एक नजर सर्वांवर टाकतो आणि मग रितिकाकडे बघतो, जी शांतपणे उभी होती. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्या दिशेने जातो. अव्यांशला स्वतःकडे येताना पाहून रितिकाची नजरही त्याच्यावर स्थिर झाली. ती त्याला पाहण्यात इतकी गुंग झाली होती की तो कधी तिच्यासमोर आला आणि त्याने हात पुढे केला, हे तिला कळलंच नाही. रितिकाने अजूनही हात पुढे केला नाही, हे पाहून नेहा पटकन तिच्याजवळ जाऊन हलवते आणि हसत म्हणते, रितिका, हा तुझा नवरा आहे. पार्टी झाल्यावर आरामात खोलीत जाऊन त्याच्याकडे बघ.
नेहाचं बोलणं ऐकून रितिका बडबडतच आपला हात अव्यांशच्या हातात ठेवते. हे पाहून सर्वजण हसू लागतात. रितिका थोडीशी लाजली आणि तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा उमटली. अव्यांश तिला स्टेजवर घेऊन जातो आणि दोघं तिथे उभे राहतात. काही वेळानंतर पाहुणे दोघांना शुभेच्छा द्यायला येतात. त्या सर्व पाहुण्यांमध्ये एक व्यक्ती, ज्याच्या हातात ड्रिंक होती, तो रितिका गार्डनमध्ये आल्यापासून तिच्याकडे एकट्यात बघत होता. ड्रिंक संपवल्यावर तो सरळ स्टेजकडे गेला आणि अव्यांशकडे हात पुढे करत म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर कपूर. शेवटी तुम्ही लग्न केलंच, तेही तुमच्यापेक्षा एवढ्या लहान मुलीशी. तो हसत म्हणाला. अव्यांशने समोर पाहिलं. तो एक ठीकठाक दिसणारा माणूस होता, जो वयाने त्याच्याच आसपास वाटत होता. अव्यांश त्याच्याकडे पाहत हात मिळवतो आणि म्हणतो, थँक्स मिस्टर भल्ला. तो व्यक्ती विक्रम भल्ला होता. व्यवसायाने तो मोठा बिझनेसमन होता, पण मुलींच्या बाबतीत अत्यंत वाईट स्वभावाचा. त्याच्यासाठी मुली फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचं साधन होत्या. मात्र कॉलेजच्या दिवसांपासून तो अव्यांशच्या ग्रुपमध्ये होता. विक्रम रितिकाकडे हात पुढे करत म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस कपूर. रितिकाने त्याचा हात हातात घेतला, पण विक्रमने तिच्या हाताच्या अंगठ्याला हलकेच स्पर्श केला. त्यामुळे रितिकाला खूप विचित्र वाटलं आणि तिने पटकन आपला हात मागे घेतला. विक्रम हसत म्हणाला, लवकरच पुन्हा भेट होईल मिसेस कपूर. असं बोलून तो निघून गेला. थोड्याच वेळात रितिकाच्या कुटुंबियांनीही स्टेजवर येऊन तिला शुभेच्छा दिल्या. रितिका त्यांना भेटून खूप आनंदी झाली. पार्टी आता रंगात आली होती, पण पाहुणे हळूहळू निघू लागले. लवकरच पार्टी संपली आणि रितिकाची फॅमिली तिला भेटून घरी गेली. रात्री 12 वाजता. रितिका आज खूप दमली होती, म्हणून जानकीजी तिला नेहासोबत घरात पाठवतात. दुसरीकडे अव्यांश अजूनही काही लोकांशी गप्पा मारत उभा होता. रात्री जवळपास 12 वाजता तो रूममध्ये आला. त्याने पाहिलं की रितिका सोफ्यावर एका लहान मुलासारखी गुडूप होऊन झोपली होती. अव्यांश खोलीत येऊन बाथरूमकडे जाणारच होता, पण त्याचे पाय थांबले. तो पुन्हा रितिकाकडे वळला आणि खाली पडलेलं ब्लँकेट तिला पुन्हा ओढून दिलं. आता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. ती अगदी एका लहान बाळासारखी शांत आणि निष्पाप वाटत होती. झोपेमुळे तिच्या ओठांचा हलकासा पाऊट बनला होता आणि त्यामुळे ती आणखी गोड दिसत होती. अव्यांशची नजर तिच्या चेहऱ्यावरून हळूहळू तिच्या नैसर्गिक लालसर ओठांवर गेली आणि तिथेच थबकली. त्याला ती खूपच सुंदर वाटली आणि त्याच्या मनात तिला किस करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याला जाणवलं की त्याचा गळा कोरडा पडतोय. तो हळूच तिच्या ओठांकडे झुकला, पण अचानक थांबला. एक नजर तिला पाहून तो पटकन सरळ झाला आणि बाथरूममध्ये निघून गेला. काही वेळाने तो कपडे बदलून परत आला आणि आपल्या बेडवर झोपला. झोपण्याआधी त्याने एक नजर रितिकाकडे पाहिलं आणि मग पोटावर झोपण्याचा प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळात तो शांत झोपी गेला. सकाळी लवकर अव्यांश आपल्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे उठतो. उठून समोर पाहतो तर त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकी स्माईल येते. कारण समोर रितिका ब्लँकेटमध्ये लपेटून जमिनीवर झोपलेली असते. ती ब्लँकेटमध्ये एका मांजरीच्या पिल्लासारखी गुंडाळून झोपलेली असते, त्यामुळे ती खूप गोड दिसत असते आणि हे पाहून अव्यांशच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटते. तो बेडवरून उठून रितिकाच्या जवळ जातो. अव्यांश तिच्या समोर आपल्या गुडघ्यांवर बसून काही वेळ तिला निरखत राहतो. नंतर डोकं हलवत हळूच तिला जमिनीवरून उचलतो आणि आपल्या बाहुपाशात घेतो. रितिकाला बाहुपाशात घेतल्यावर ती थोडीशी हलते आणि आपला चेहरा अव्यांशच्या छातीवर ठेवून परत झोपून जाते. हे पाहून अव्यांश काही क्षणांसाठी स्तब्ध होतो, कारण रितिकाच्या गरम श्वासांचा स्पर्श त्याला आपल्या छातीवर जाणवू लागतो. त्यामुळे तो थोडा अनकम्फर्टेबल होतो. तो लगेच पुढे सरकत रितिकाला परत सोफ्यावर न ठेवता थेट बेडकडे जाऊन तिला हलक्या हाताने बेडवर झोपवतो. त्यामुळे तो तिच्या खूप जवळ झुकतो. अव्यांशची नजर रितिकाच्या गोंडस चेहऱ्यावर स्थिरावते. त्याच्या नजरेने तिच्या ओठांपर्यंत प्रवास केला. बराच वेळ तिच्या ओठांकडे पाहिल्यानंतर तो पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे बघतो. आज तो पहिल्यांदाच रितिकाला इतक्या बारकाईने पाहत होता. तिचं ते बेबी फेस, हरणासारख्या मोठ्या डोळ्यांवर दाट पापण्या, नैसर्गिक लालसर ओठ, गालांवर असलेली लहानशी गोडसर फुगीरता, ती खरंच अप्रतिम दिसत होती. अव्यांश तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता आणि त्याच्या नजरा पुन्हा रितिकाच्या ओठांवर स्थिरावल्या. झोपेमुळे तिच्या ओठांचा हलकासा पाऊट तयार झाला होता, त्यामुळे ती खूपच गोड आणि आकर्षक दिसत होती. अव्यांश नकळत तिच्या ओठांकडे झुकू लागतो.
त्याचे ओठ रितिकाच्या ओठांना स्पर्श करण्याच्या जवळ आले होते. तेवढ्यात अचानक कोणीतरी दारावर नॉक केलं. अव्यांशचं लक्ष विचलित झालं नाही, पण रितिकाच्या झोपेचा भंग झाला. तिने हळूहळू डोळे उघडले आणि पाहते तर काय, अव्यांश अगदी तिच्याजवळ झुकलेला. हे पाहताच ती घाबरली आणि झटकन त्याला जोरात ढकलून दिलं. अव्यांशला याची अजिबात कल्पना नव्हती, त्यामुळे तो स्वतःला सावरू शकला नाही आणि थेट बेडवरून खाली पडला. रितिका पटकन बेडवर बसत घाबरलेल्या आवाजात बोलली, तुम्ही काय करायचा प्रयत्न करत होतात? माझ्या झोपेचा फायदा तर घेत नव्हतात ना? अव्यांश, जो आता फरशावर पडलेला होता आणि आपली पाठ चोळत होता, तिची बोलणी ऐकून पटकन उठला आणि रागाने म्हणाला, पागल मुलगी. तुझी हिंमत कशी झाली मला ढकलायची? हे ऐकताच रितिका घाबरली आणि पटकन बेडवर पडलेल्या ब्लँकेटमध्ये स्वतःला लपवून घेतलं. तिला घाबरलेली पाहून अव्यांशने खोल श्वास घेत स्वतःला शांत करत म्हटलं, तू जसं समजलीस तसं काहीच नव्हतं. तू सोफ्यावरून खाली पडली होतीस, म्हणून मी तुला उचलून बेडवर झोपवलं. मी फक्त तुझी मदत करत होतो. रितिका ब्लँकेटच्या आतूनच बोलली, असं आहे का? पण मग तुम्ही माझ्या इतक्या जवळ येऊन मला किस करण्याच्या पोझिशनमध्ये का होता? अव्यांशकडे याचं खरंच उत्तर नव्हतं. तो खरोखर तिला किस करणार होता, पण आता काय सांगणार? तो शांत राहिला. त्याच्याकडून कोणतंच उत्तर न मिळाल्यावर रितिकाने ब्लँकेटमधून आपलं डोकं बाहेर काढून त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला लाज नाही वाटत? झोपेत असलेल्या मुलीचा फायदा घेताना? हे ऐकताच अव्यांशला आता खरंच राग आला. एक म्हणजे त्याने तिची मदत केली आणि दुसरं म्हणजे त्याने खरंच तिला किस करण्याचा विचार केला होता. पण आता ती त्याला उगाचच बडबड करत होती. अव्यांश अचानक ब्लँकेट खेचून बाजूला फेकतो आणि रागात रितिकाला पकडून थेट बेडवर ढकलतो. स्वतः तिच्या अगदी जवळ झुकून म्हणतो, काय म्हणालीस? फायदा? जर तू विसरली असशील तर मी तुला आठवण करून देतो. तू माझी बायको आहेस. तुझ्याजवळ जाण्याचा, तुला स्पर्श करण्याचा पूर्ण अधिकार मला आहे. आणि जर खरंच मला तुझा फायदा घ्यायचाच असता, तर आपल्या पहिल्याच रात्री मी तुला पूर्णपणे मिळवलं असत. पण मला तुझ्यात किंवा तुझ्या शरीरात अजिबात इंटरेस्ट नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस काहीही बोलण्याआधी विचार करून बोल. अव्यांश तिच्या अगदी जवळ झुकून हे बोलतो, त्यामुळे तो रितिकाच्या खूपच जवळ जातो. रितिकाची तर घाबरून अवस्था खराब होते. पण जेव्हा तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती आपल्या हातांनी त्याच्या छातीवर दाब देऊन त्याला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न करते, पण अव्यांश तिथून हलत नाही. तो अजूनही तिच्या अगदी जवळ झुकलेला असतो आणि तिला रागाने बघत असतो. पण जेव्हा त्याच्या नजरा रितिकाच्या डोळ्यांशी भिडतात, तेव्हा अचानक त्याचा राग शांत होतो. कारण तिच्या डोळ्यांत हलकीशी ओलावा असते. अव्यांश त्याच्या डोळ्यांत बघत हळूच तिच्यावरून उठला आणि एक नजर तिच्याकडे टाकून पटकन रूमच्या बाहेर जाऊन जिमला गेला. तिकडे रितिका त्याच्या जाण्याने तिचे डोळे पुसत बाथरूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने रितिका एक डार्क ग्रीन साडी घालून तयार होऊन हॉलमध्ये आली, तर तिने पाहिलं की आजी आणि नेहा बसून काही गप्पा मारत होत्या. त्यांना बघून रितिकाने चेहऱ्यावर स्माईल आणली आणि त्यांच्याजवळ जाऊन बसली. थोड्या वेळाने नेहा आणि रितिका दोघीही ब्रेकफास्ट रेडी करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. रितिका आणि नेहा मिळून सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट रेडी करून डायनिंग टेबलवर वाढतात. थोड्याच वेळात आजी आणि राज टेबलवर बसले होते. दर्शने त्याचा ब्रेकफास्ट रूममध्ये मागवला होता. आता फक्त अव्यांश बाकी होता, ज्याला बोलवायला आजीने रितिकाला पाठवलं. रितिकाने मान हलवत वरच्या खोलीकडे जात दार एकदम आनंदाने उघडलं, पण आतला नजारा बघताच ती एकदम वळून किंचाळली, आ. रूम साऊंडप्रूफ असल्यामुळे बाहेर आवाज गेला नाही. तिकडे अव्यांश त्या क्षणी शर्टलेस फक्त बॉक्सर्समध्ये उभा राहून त्याच्या कानाखाली फोन लावून कोणाशी तरी बोलत होता. सोबतच तो पॅन्ट घालत होता, पण अचानक रितिकाच्या किंचाळण्यामुळे तो गडबडला आणि त्याची पॅन्ट जी फक्त गुडघ्यापर्यंत होती, ती खाली सरकली. गडबडीत त्याचा बॅलन्स बिघडला आणि तो धम्म असा मोठ्या आवाजात खाली कोसळला. त्याचवेळी फोनवर असलेला त्याचा पीए रोनी घाबरतच बोलला, सर, तुम्ही ठीक आहात का? आणि हा आवाज कसला होता? रोनीचं बोलणं ऐकताच अव्यांश थोडा चिडून म्हणाला, मी नंतर बोलतो. आणि त्याने फोन कट केला. तिकडे रितिकाला जेव्हा अव्यांशच्या पडण्याचा आवाज ऐकू आला, तेव्हा ती पुन्हा पलटून पाहते, तर तो जमिनीवर पडलेला होता. रितिका पटकन पुढे जाऊन त्याला उचलायला मदत करत म्हणाली, तुम्ही ठीक आहात? पण अव्यांश उठून तिचा हात झटकतो. रितिका त्याला बघून परत वळून उभी राहते.
अव्यांशही आता पटकन आपली पॅन्ट घालतो आणि झिप लावतो, पण अचानक त्याच्या तोंडून जोरात आ अशी जोरात किंकाळी निघते, कारण त्याचा बॉडी पार्ट जीपमध्ये अडकतो आणि त्याला प्रचंड त्रास होतो. अव्यांशच्या जोराच्या किंचाळीने ऋतिका परत मागे वळते आणि बघते, तर तो हाताने त्या जागेला धरून डोळे बंद करून चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा घेऊन उभा असतो. ऋतिका हे बघताच तिला क्षणात कळून जातं की अव्यांशचा बॉडी पार्ट जीपमध्ये अडकला आहे आणि त्यामुळे त्याला जबरदस्त वेदना होत आहेत. ऋतिका पटकन हालचाल करत त्याच्या समोर बसते आणि त्याच्या हातांना तिथून बाजूला करत जीप उघडायचा प्रयत्न करू लागते. पण अचानक ऋतिकाला स्वतःला अव्यांशच्या समोर अशा पोझिशनमध्ये बसलेलं बघून आणि तिच्या हातांचा हलका स्पर्श त्या जागेवर जाणवताच अव्यांशची तर अवस्था अजूनच बिघडायला लागते. ऋतिका पटकन हालचाल करत अव्यांश समोर येऊन बसली आणि त्याच्या हातांना बाजूला करून त्याची जीप उघडण्याचा प्रयत्न करू लागली. समोर ऋतिकाला या अवस्थेत पाहून आणि त्याच्या शरीराच्या त्या भागावर तिच्या हातांचा हलकासा स्पर्श जाणवून अव्यांशची अवस्था आणखी बिकट झाली. अव्यांश ऋतिकाचे हात पकडून तिला दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण ऋतिका कुठे ऐकणारी होती. तिने त्याचे हात दूर करत म्हणाली, तुम्ही गप्प उभी राहा. ऋतिका पुन्हा त्याच्या पॅन्टची जीप उघडण्याचा प्रयत्न करू लागली, तर अव्यांश तिला खांद्याला धरून दूर करण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने अखेर ऋतिका लक्षपूर्वक त्याची जीप उघडते आणि अव्यांशचा चेहरा थोडासा रिलॅक्स होतो. तो अजून व्यवस्थित श्वासही घेऊ शकला नव्हता की त्याचवेळी त्यांच्या कानावर कोणाचा आवाज पडतो. सॉरी, आय थिंक मी चुकीच्या वेळी आले, मी काही पाहिलं नाही. यू गायज कॅरी ऑन. हे नेहा होती, जिला ऋतिका आणि अव्यांश बरेच वेळ झाले खाली येत नाहीयेत म्हणून त्यांना बोलवायला आलेली होती. तिने दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून झटक्यात मागे वळत तोंड फिरवत पटकन म्हणाली. कारण त्या क्षणी ऋतिका अव्यांशसमोर गुडघ्यांवर बसलेली होती आणि त्याची कंबर झाकत होती, त्यामुळे मागून पाहणाऱ्याला चुकीचा समज होईल की ते दोघे प्रायव्हेट क्षणांत होते. त्याचवेळी अव्यांशही शर्टलेस होता. हे पाहून नेहा घाईघाईने बाहेर निघून गेली. नेहा अशा प्रकारे जाताना पाहून आधी ऋतिकाला काही समजलंच नाही की ती अचानक पळून का गेली. तिने वर पाहून अव्यांशकडे पाहिलं, जो संतप्त नजरेने तिलाच पाहत होता. मूर्ख मुलगी, तुला काही अक्कल आहे की नाही? मी तुला आधीच सांगितलं होतं की मला तुझी मदत नकोय, तरी तुला ऐकू येत नाही का? अव्यांशने तिच्या बाजूला धरून तिला उभं करत म्हटलं. माहीत नाही नेहा काय विचार करत असेल आपल्याबद्दल. आणि वरून मॅनर्स नावाची काही गोष्ट आहे की नाही? कोणाच्या रूममध्ये यायच्या आधी नॉक करतात. तुझ्यासारखं बिनधास्त तोंडवर करून आत घुसत नाहीत. आणि तुला रूममध्ये पाहून हे सगळं झालं. हे तुझ्यामुळे झालं, तो चिडून म्हणाला. अव्यांशचा राग पाहून ऋतिका क्षणभर दचकली, पण त्याचं बोलणं ऐकताच तिचाही पारा चढला. तिने कमरेवर हात ठेवत म्हटलं, हॅलो. तुम्ही विसरत असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते. माझं तुमच्याशी लग्न झालंय. या रूममध्ये माझाही तितकाच अधिकार आहे जितका तुमचा. सकाळी तर तुम्ही मोठ्या हक्काने मला आठवण करून देत होतात की मी तुमची बायको आहे, मग आता काय झालं? आणि आपल्या खोलीत यायला कोण नॉक करतं? दुसरं म्हणजे तुम्हाला त्रास होत होता म्हणून मी मदत केली, मला काही शौक नव्हता तुमची मदत करायचा. पुढच्या वेळेस तुम्ही डोकं फोडून जरी सांगितलं तरीही मी मदत करणार नाही. आणि तुम्ही कपडे बदलत असाल तर लॉक नावाची एक गोष्ट असते, ती वापरता येते. मग हे सगळं झालंच नसतं. इतकं बोलून ऋतिका अव्यांशकडे दुर्लक्ष करत रूममधून बाहेर निघून गेली. अव्यांश मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला. ज्याच्यासमोर जग बोलायला घाबरत होतं, त्याच्याशी त्याची छोटीशी बायको असं वाद घालून निघून गेली. तुला तर मी नंतर बघतो. जस्ट वेट अँड वॉच. स्वतःशीच बोलत अव्यांशने पटकन कपडे घालायला सुरुवात केली. दरम्यान ऋतिका चिडून खाली आली आणि थेट आजीजवळ बसली. तिला असा संतापलेला पाहून आजी म्हणाली, काय झालं ऋतिका बेटा? तू वर गेली होतीस तेव्हा ठीक होतीस, आता एवढी चिडलेली का आहेस? त्यांच्या प्रश्नावर ऋतिका काही बोलणार होती, पण नेहा, जी तिच्याकडे खट्याळ हसू देत पाहत होती, बोलून गेली, अरे आजी, नक्कीच तुमच्या नातवाने काहीतरी केलं असेल. आत्ता लग्न झालंय, असं काही ना काही होतंच राहतं, ज्यामुळे बिचाऱ्या बायका चिडतात. बरोबर ना ऋतिका? नेहा तिच्या एका डोळ्याने हसत पापणी मारत म्हणाली. ऋतिकाकडे आता कुठलाही उत्तर नव्हतं, कारण नेहाने जे पाहिलं होतं तसं काही झालंच नव्हतं. ऋतिका काही न बोलताच बसली, तर नेहा हसू लागली.
आजीलाही समजलं होतं, कारण नेहावर गेल्यापासून हसतच होती आणि तिला वाटलं होतं की नेहाने त्यांना जवळ पाहिलं असेल. थोड्या वेळाने अव्यांश तयार होऊन खाली आला आणि आपल्या जागेवर बसला. त्याने तिरक्या नजरेने नेहाकडे पाहिलं, जी ब्रेकफास्ट करत असताना त्यांच्याकडे पाहून हसत होती. त्याने मग रितिकाकडे पाहिलं, जी शांतपणे नाश्ता करत होती. तिला पाहून त्याने नकारार्थी मान हलवली आणि स्वतःचं ज्यूस आणि सँडविच खाल्लं आणि मग घराबाहेर पडला. राजही नेहाला बाय बोलून निघून गेला, कारण आज दोघेही आपल्या घरी जात होते, त्यामुळे नेहाला तिची पॅकिंग करायची होती. नेहा सध्या तिच्या रूममध्ये आपलं सामान पॅक करत होती, तेव्हा कुणीतरी तिच्या दरवाज्यावर नॉक केलं. नेहाने मागे पाहिलं तर रितिका गेटवर उभी होती. रितिकाला पाहून नेहा स्मित हास्य करत म्हणाली, रितिका, तिथे का उभी आहेस? आत ये. रितिका तिचं ऐकून आत जात म्हणाली, दी, मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. ते सकाळी रूममध्ये. रितिका एवढं बोलून थांबली. नेहा तिचं ऐकून परत आपल्या खोडकर मूडमध्ये म्हणाली, अरे, छान झालं तू मला आठवण करून दिलीस, नाहीतर मी विसरलेच असते की वरती रूममध्ये. एवढं बोलून नेहा थांबली आणि हसत म्हणाली, यार, मला खरंच विश्वास बसत नाही की अव्यांशची ही बाजू पण असू शकते. म्हणजे जो माणूस कॉलेजपासून मुलींपासून असं लांब पळायचा जणू काही त्या त्याला खाऊन टाकतील, तो आता लग्नानंतर इतका बदलला आहे. खरं सांग रितिका, अव्यांश तुला रात्री जरा त्रास देत नाही ना? कारण मी 2 दिवसात एवढं तर नोटीस केलंय की जेव्हा जेव्हा तू सकाळी आपल्या रूममधून बाहेर येतेस तेव्हा कमर हलवत येतेस. आणि आज सकाळी तुम्हा दोघांना पाहून मला असं वाटत नाही की अव्यांश तुला पूर्ण रात्र झोपू देत असेल. आणि झोपू देईल तरी कसं? देवाने त्याला इतकी सुंदर आणि गोड पत्नी दिली आहे. नेहा हसत रितिकाचे गाल चिमटत म्हणाली. नेहाच्या बोलण्याने रितिकाला न जाणो का लाज वाटायला लागली. तिच्या चेहऱ्याचा रंग अचानक गुलाबी झाला, जे नेहाने लगेच नोटीस केलं. ती पुन्हा म्हणाली, OMG, तू लाजते आहेस म्हणजे मी अगदी बरोबर बोलते. जर तुम्ही या स्पीडने पुढे गेलात तर मला वाटतं की लवकरच आजी तिच्या पणतू किंवा पणतवाच्या सोबत खेळणार आहे. नेहा हसत म्हणाली. रितिका तिचं ऐकून पटकन म्हणाली, दी, असं काही नाही आहे. ते तर आम्ही ते. तिला कळेच ना की काय बोलावं, कारण अव्यांशचा तो भाग जीपमध्ये अडकला होता आणि ती फक्त त्याला मदत करत होती. तिला अडखळताना पाहून नेहा हसत म्हणाली, ते म्हणजे तुम्ही तुमच्या क्वालिटी टाईममध्ये बिझी होता. आता तुमचं हनीमून पिरियड चालू आहे तर. नेहा एवढं बोलून थांबली. रितिका काही बोलली नाही, तिने फक्त आपला चेहरा खाली झुकवला. ते पाहून नेहा हसत तिला हग करत म्हणाली, सॉरी यार, जरा जास्तच मस्करी केली. रितिका काही न बोलता राहिली. ते पाहून नेहा पुन्हा म्हणाली, अच्छा बाबा, सॉरी ना. आता या गोष्टी सोडून दे, चल, मला पॅकिंगमध्ये मदत कर. राज थोड्या वेळात येईलच. नेहाच्या बोलण्यावर रितिकाने आपलं डोकं वर करून विचारलं, दी, तुम्ही निघताय? हो, आम्ही लग्नासाठी आलो होतो, आता ते झालं, त्यामुळे आम्हालाही निघावं लागेल. नेहा सामान बॅगेत ठेवत म्हणाली. थोडे दिवस अजून थांबा ना दी, मी एकटी बोर होईन. रितिका चेहरा लटका करत म्हणाली. मी नक्की थांबले असते, पण राजच्या आईची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मला जावं लागेल. आणि जर तुला कधी बोरिंग वाटलं तर मला कॉल कर किंवा माझ्या घरी ये. मग आपण बाहेर भटकायला जाऊ, नेहा म्हणाली. रितिका तिचं ऐकून फक्त मान हलवली. ते पाहून नेहा हसत म्हणाली, पण मला नाही वाटत की अव्यांश तुला बोर होऊ देईल. तिचं बोलणं ऐकून रितिका पटकन तिच्या मिठीत शिरली. दी. नेहा हसत तिला मिठी मारते. या 2 दिवसांत त्यांची चांगली मैत्री झाली होती. दुपारी 1च्या सुमारास राज नेहाला घ्यायला आला. नेहा सर्वांना बाय म्हणत राजसोबत आपल्या घरी निघून गेली. क्रमशः